नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असलेले मेरुलिंग मंदिर. हे भगवान शंकराला समर्पित असलेले एक स्वयंभू हेमाडपंथी मंदिर आहे. सातारापासून 30 किलोमीटर आणि आनेवाडी टोलनाक्यापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर हे मंदिर बसलेले आहे. आपण आज या ठिकाणी जाऊन शंभू महादेवांचे दर्शन घेणार आहोत आणि या ठिकाणाची इतिहासकालीन माहिती पण जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, तर फायनली आपण पोचलो मेरुलिंगला. मंदिराच्या एंट्रन्सला नैसर्गिक पाण्याचे झरे पाहायला मिळतात. मंदिराच्या परिसरात तटबंदी आणि नजर ठेवण्यासाठी असलेले मनोरे यांसारख्या जुन्या बांधकामाचे अवशेष दिसून येतात. मित्रांनो, हे मंदिर पांडवकालीन असलेल्याचं आपल्याला मला सुद्धा लहानपणी सांगितलं गेलेलं आहे. ज्यांना इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म याची आवड आहे त्यांच्यासाठी मेरुलिंग मंदिर हे एक उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही एकदा तरी या मंदिराला जरूर भेट द्या. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं मंदिराचा देखावा आहे. हे संपूर्ण मंदिर आहे. मंदिराच्या आसपास मनोरे आणि इथून आपल्याला एक निसर्गरम्य वातावरण पण पाहायला मिळतं. मंदिराच्या बाहेर नंदी आहे. जिथे शिवलिंग असतं तिथे नंदी हा जरूर असतो. ठीक आहे. इथून आपल्याला एक निसर्गरम्य वातावरण दिसून येतं. मित्रांनो, खूपच थंड हवा आणि एक आल्हाददायक वातावरण पाहायला मिळतं. मंदिरामध्ये प्रवेश करताना डाव्या बाजूस गणपती आणि हनुमानजी यांचे दर्शन होते. तसेच उजव्या बाजूस भगवान कार्तिकेय यांचं सुद्धा दर्शन होतं. मंदिराच्या मेन गाभाऱ्यात रुद्राक्षच्या आकाराची आपल्याला एक शिवलिंग जी 12 महिने त्यातून पाणी वाहते याचं दर्शन होतं. इथे आपल्याला महादेव आणि भगवान पार्वती देवी यांचं सुद्धा दर्शन होतं. मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला हा मनोरा दिसून येतो आणि आजूबाजूचा परिसर, जुन्या काळातील वास्तू यांचे सुद्धा दर्शन होतं. मंदिराचा जो मेन एंट्रन्स आहे त्याच्यावरती चढून मी मस्तपैकी इथला जो मंदिराचा परिसर आहे त्याचा व्ह्यू घेतला. तिथून आम्ही निघालो बंड्यावर. मित्रांनो, एवढ्या उंच ठिकाणी पण शेती केली जाते. खूप आश्चर्यकारक आहे. जाता जाता आम्हाला खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. मित्रांनो, इथे आम्हाला एक फूल दिसलं. एवढ्या झाडींमध्ये एक फूल, त्याचं दर्शन, खूप सुंदर असं दृश्य होतं हे. पण बंड्यावर जातानाच पाऊस चालू झाल्यामुळे आम्हाला बंड्यावरती जाता आले नाही. तिथून खाली येऊन आम्ही मस्तपैकी भडंग, होममेड भडंग याचा आस्वाद घेतला. सर्वांनी मिळून ते भडंगचा आस्वाद घेतला. त्यामुळे खूप मज्जा आली मित्रांनो. भडंगमध्ये कांदा टाकून खायची मजाच वेगळी असते. कधीतरी तुम्ही ट्राय करा. मंदिराच्या बाहेरील बाजूस पाण्याचा झरा आहे. तिथे तुम्ही मस्तपैकी फ्रेश होऊ शकताय. जाता जाता तुम्हाला गवळण, म्हणजेच ही गवळण पांडवकालीन आहे. ह्याच्यावरती एकावरती एक दगड आहेत. ठीक आहे. एवढं मोठं धाडस सामान्य व्यक्ती तर करू शकत नाही. ऑब्वियसली पुराण काळातील लोक एवढी बलाढ्य होती की त्यांनी हे गवळण रचले. मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जाता जाता माझ्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.